स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉरे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आता या दिवशी मिळणार सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दुसरा म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके 2000 रुपये येणार का 3000 रुपये या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी फक्त एक काम करायचं आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत सेल अवेलेबल आहे। तर केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते। ही रक्कम जी आहे ही रक्कम थेट डीबीटी मार्फत थेट आधार संलग्न बँकेमध्ये देत असते। आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे पडत असतात। एकंदरीत आधारला कोणती बँक लिंक आहे हे पण पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये येणारा 19 हप्ता येऊन जाईल। एकंदरीत खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर दुसरं म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचं आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। कारण की त्याचं पुढे उत्तर मी देणार आहे। कारण की ई-केवायसी करते वेळेस तुम्हाला ओटीपी बेस्ड एखादी ई-केवायसी करायची असेल तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं पण गरजेचं आहे आणि पण नसेल तरी चालेल। पण दुसरं म्हणजे आधार कार्डला जे आहे ते आधार कार्डला जी बँक आहे ती लिंक असणं गरजेचं आहे। एकंदरीत आधार कार्डला जर बँक लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत म्हणजे 19 हप्ता जे आहे तुमच्या डायरेक्ट क्रेडिट होऊन जाईल। तर एकंदरीत पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात डीबीटी अर्थित ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत टाकण्यात आले आहेत। येणारा 19 हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। एकंदरीत डीबीटी मार्फत ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते टाकण्यात आले आहेत। एकंदरीत 18 हप्ता खात्यामध्ये येते वेळेस जेव्हा ई-केवायसी अनिवार्य केली तेव्हा अनेक शेतकरी बांधवांचे अनेक जे मित्रमंडळी आहेत त्यांची जी ई-केवायसी होती ती ई-केवायसी पूर्ण नव्हती, त्यामुळे अनेकांना जो हप्ता आहे तो हप्ता येऊ शकला नाही। हप्ता का येऊ शकला नाही तर एकंदरीत जो हप्ता येण्यासाठी आपल्या ई-केवायसी करणं अनिवार्य होती आणि 18 हप्ता जेव्हा टाकला तेव्हा ई-केवायसी तुमची पूर्ण नसेल, त्यामुळे 18 हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा प्रॉब्लेम पुढे आपण पाहणार आहोत। पण एक सूचना आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करायचा। तसेच आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राइब करून घ्या। आता थेट जाऊ आपण कोणकोणते शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही याकडे। तर जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभधारी असाल आणि 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ते काम करा। पीएम किसान योजनेतील लाभधारी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे। या नियमानुसार ई-केवायसी करणं जे आहे ते अनिवार्य केलेलं आहे। त्यासाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अधिकृत जी वेबसाईट आहे ती संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही जी ई-केवायसी आहे ती पूर्ण करू शकता। एकंदरीत ई-केवायसी जर तुम्ही पूर्ण केली तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये होऊन जातील। एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुम्ही या जे पीएम किसान योजना आहे या 19 हप्त्यापासून विचिंत राहू शकणार नाही। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण जर ई-केवायसी केली नसेल, मित्रांना विनंती आहे आपल्या तर मंडळी ई-केवायसी जे आहे ती करून घ्या। कारण की ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे, आपण पाहू सुद्धा शकता। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे गाईडलाईनचे योग्य पालन केले नाही तर 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। पीएम किसान योजनेचे लाभधारी शेतकऱ्यांना ई-केवायसी जी आहे ती अनिवार्य केलेली आहे आणि नियमानुसार ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। त्यामुळे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता। आता मी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक का करावं याच्या संदर्भात सुद्धा मी सांगणार होतो की ई-केवायसी जी आहे ती तुम्ही घरबसल्या OTP द्वारे करू शकता किंवा एखाद्या बार काय होतं की आपला जो अंगठा आहे तो अंगठा थंब जो आहे तो बायोमेट्रिक धरत नाही, त्यामुळे तुम्हाला OTP बेस्ड एखाद्या बार करावे लागते। त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही OTP बेस्ड जी ई-केवायसी आहे ती ई-केवायसी करू शकता। जे एखाद्या बार बायोमेट्रिक जे आहे ते धरत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा अडचण येऊ शकते पीएम किसान योजनेची ई-केवायसी करते वेळेस। त्यामुळे म्हटलं होतं की ओटीपी बेस्ड ई-केवायसी करते वेळेस तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आता दुसरं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, दुसरं एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे ते सुद्धा लक्षात घेऊ, ते म्हणजे आधार कार्डला बँक लिंक नसणं। आधार कार्डला बँक लिंक नसणं, तर या संदर्भात सुद्धा थोडी माहिती देऊ। तर
आधार कार्डला बँक लिंक नसणं त्यामुळे सुद्धा अनेकांचे हप्ते आहे ते हप्ते स्टॉप होतात, कारण की आधार कार्डला बँक लिंक असणं अनिवार्य आहे. आधार कार्डला जर बँक लिंक आहे का नाही पाहण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचं स्टेटस काढावेच लागेल, कारण की आधार सेलिंग स्टेटस त्यामध्ये असतो. तो आधार सेलिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे आणि आधार सेलिंग स्टेटस जर यस असेल तर एकंदरीत तुम्हाला जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा अनिवार्य आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्याचा फायदा आहे. आणि स्टेटस काढल्याच्या नंतर लँड सेलिंग स्टेटस आधार सेलिंग स्टेटस जे आहे ते आधार सेलिंग स्टेटस जे आहे ते यस आहे का नो ते बघा, आणि ते जर यस असेल तर काही अडचण नाही, पण ते नो असेल तर आधार कार्डला जे आहे ती बँक लिंक करून घ्या. आधार कार्डला बँक जी आहे ती लिंक केल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती पैसे येऊन जातील. पण आता लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आहे, तर लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम सुद्धा यस असणं गरजेचं आहे, नो नसाय पाहिजे. तर यस असेल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. एकंदरीत ही DBT मार्फत सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 18 हप्ते टाकण्यात आलेले. एकंदरीत आतापर्यंत जे 18 हप्ते आहेत ते टाकण्यात आले आहेत. एकंदरीत 19 हप्ता आता थेट DBT मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये जे पैसे आहेत ते पैसे मिळणार आहेत. तत्पूर्वी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही कामे करा. एकंदरीत KYC प्रक्रिया, लँड सेलिंग टेस्ट, आधार सेलिंग टेस्ट हे योग्यरित्या करून घ्या. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आपण हप्त्यासंदर्भात बोलायचं झाल्यास आतापर्यंत त्या हप्त्याचे संदर्भात आतापर्यंत 5 हप्ते टाकण्यात आहे, 6वा हप्ता आता येणार आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता येण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे जे हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला काय काय कामे करायचे आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत. KYC प्रक्रिया जी आहे तुम्हाला करणं अनिवार्य आहे. तर KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या, आणि पूर्ण असेल तर काही करण्याची गरज नाही, कारण की लँड सेलिंग स्टेटस, आधार सेलिंग स्टेटस हे दोन्ही प्रकार जे आहेत, आता जमीन पडताळणी म्हणजे लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम हा जर तुम्हाला दुरुस्त करायचा असेल तर ही दोन्ही तीन प्रॉब्लेम दुरुस्त करा. आता थेट जाऊ आपण PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होईल का, म्हणजे एकंदरीत 2000 रुपयाचे 3000 रुपये होतील का, एकंदरीत सविस्तर माहिती जाणून घेऊ. एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या 19 हप्ता येण्यापूर्वी सरकारनं असं जाहीर केलं होतं की आम्ही त्याच्यामध्ये दुपटीने वाढ करू. एकंदरीत वार्षिक जे आहे PM किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये मिळतात हे सर्वांना माहिती आहे, आणि त्याचे आता 12000 रुपये करूत असं एक आश्वासन दिलेलं आहे. आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देणाऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा दुप्पट करू असं आश्वासन दिलेलं आहे. एकंदरीत मित्रांनो जर हप्त्यामध्ये जर दुपटीने वाढ झाली तर एकंदरीत हप्ता येऊ शकतो 3000 रुपयाचा कधी, पण 19वा हप्ता जेव्हा टाकते वेळेस जर हप्त्यामध्ये वाढ केली तर 19वा हप्ता 3000 रुपयाचा भेटू शकतो. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्हाला 19वा हप्ता 3000 रुपयाचा पण भेटू शकतो. एकंदरीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा 19वा हप्ता टाकते वेळेस हप्ता जर वाढून दिला तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरेल. तर एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो, इझिली येऊ शकतो. फक्त मी सांगितलेले कामे पूर्ण नसतील तर करून घ्या, पूर्ण असतील तर काहीही करण्याची गरज नाही. हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो जय शिवराय, धन्यवाद.